रात्रीचे 10 वाजलेत. रस्त्यावर शांतता आहे आणि एक मुलगी घरी परततीये. फोनवर एक मेसेज येतो, आई पोहोचले की फोन करते. पण तो कॉल येतच नाही. दुसऱ्या दिवशी येते तर एक बातमी. ती एक बातमी म्हणजे एका मुलीवर झाला अत्याचार. आणि आपण ती बातमी स्क्रोल करून टाकतो. ती फक्त एक बातमी नाही, ती एक कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बहीण आहे आणि तिचं आयुष्य फक्त एका क्षणात बदललंय. रोज नवीन एक प्रकरण, कधी भोंदूबाबांच्या नावाखाली, कधी ऑफिसात होणारा छळ, तर कधी आपल्या मुलींवर होणारा अत्याचार. अशाच रोजच्या बातम्या ऐकून लोक अजूनही झोपले आणि जोपर्यंत आवाज उठणार नाही तोपर्यंत बदल होणारच नाही. आणि हे सगळं बघून मला एक मुलगा, एक पती, एक भाऊ आणि एक बाप म्हणून लाज वाटते. कारण स्त्रीचा सन्मान करणारा या समाजात आज स्त्री सुरक्षितच वाटत नाहीये. सगळं चुकीचं नाही, पण जे चुकीचं घडतंय त्यावर आवाज उचलणे मात्र खूप गरजेचं आहे. मुख्यमंत्री साहेब, शिंदे साहेब आणि माझ्या सर्व मित्रांनो, तुम्हाला झोप तरी कशी लागते हो? कारण आज प्रत्येक मुलीचा बाप एका भीतीत जगतोय. उद्या माझी मुलगी खरंच सुरक्षित घरी येईल का? आपण स्त्रीला लक्ष्मी मानतो, दररोज देवींची पूजाही करतो, तर कधी तिला जिजाबाई तर कधी महालक्ष्मी म्हणतो. मग त्या स्त्रीवर एवढे अत्याचार कसे काय होऊ देतोय आपण सगळेच कमी पडतोय. आणि हो, आपला कायदाही कमी पडतोय. कायद्याची भीती प्रत्येकाच्या मनात निर्माण झालीच पाहिजे. जिथे स्त्री सुरक्षित असेल तिथे गुन्हेगारही घाबरतील. मुख्यमंत्री साहेब आणि शिंदे साहेब, तुमच्या दोघांकडून तर महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत. लवकरात लवकर यावर कायदा सुव्यवस्था घेऊन या, जेणेकरून तुमच्याही आणि माझ्याही मुलीला सुरक्षित वाटेल. हा तोच महाराष्ट्र आहे साहेब, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचा सन्मान म्हणजे धर्म मानलाय, धर्म. आणि आज आपण तोच धर्म विसरतोय. जर आज आपल्या महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाही तर हा आपला महाराष्ट्रच नाही. आणि ही तुमचीच नाही तर सर्व महाराष्ट्राची हार आहे.